नमस्कार. आज आपण एका कवितेच्या जगात शिरणार आहोत. हम्म. कवी महेश चौगुले यांची रात्र नावाची एक छोटीशी पण खूप खोलवर परिणाम करणारी कविता आहे. हो. म्हणजे वरवर पाहिलं तर ही कविता रात्रीबद्दल आहे, हम्म. पण जसं जसं आपण तिच्यात डोकावतो तसतसं लक्षात येतं की ही रात्रीच्या शांततेबद्दल कमी. आणि त्या शांततेत मनात येणाऱ्या आठवणींबद्दल जास्त बोलते. अगदी. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की रात्र, किड्यांचा आवाज यासारखी अगदी साधी रोजच्या अनुभवातली गोष्ट वापरून कवी विरह, आठवण आणि तळमळ यासारख्या इतक्या तीव्र भावना कशा काय मांडू शकतो हे समजून घेणं. बरोबर. म्हणजे एका सामान्य अनुभवातून भावनांचा एक असाधारण प्रवास कसा घडतो हे आपण उलगडून पाहणार आहोत. बरोबर. आणि हा प्रवास खूप ओळखीचा वाटतो. म्हणजे कवितेची सुरुवात होते एका आवाजाने जो आठवणींना जागे करतो. आणि मग त्या आठवणींमधून एक एक तीव्र इच्छा जन्म घेते. पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा मनाची जी घालमेल होते, जी तळमळ सुरू होते, ती या कवितेचा आत्मा आहे. हो, ती या कवितेचा आत्मा आहे. चला तर मग या कवितेच्या खोलात शिरून बघूया. नक्कीच. कवितेची पहिलीच ओळ इतकी साधी आहे आणि तरीही इतकी प्रभावी. आणि गंमत म्हणजे हीच ओळ कवितेचा शेवटही आहे. हो. रात्री किड्यांचा आवाज हा देतो आठवण तुझी. रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा आवाज ऐकू येणं यात नवीन काहीच नाही. नाही. पण मला नेहमी आश्चर्य वाटतं की इतका साधा रोजचा आवाज इतक्या तीव्र भावना कशा काय जागवू शकतो. यामागे काही काही खास कारण आहे का? हो. यामागे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय कारण आहे. अच्छा. आपल्या आठवणी, विशेषतः ज्या भावनिक आठवणी असतात, त्या कोणत्या ना कोणत्या संवेदनेशी म्हणजे सेन्सरी एक्सपिरियन्सेसशी जोडलेल्या असतात. ओके. हे अगदी तसंच आहे जसं जसं पावसाचा वास आला की आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात. हो हो हो. किंवा एखाद्या जुनं गाणं ऐकलं की आपण थेट कॉलेजच्या दिवसात पोहोचतो. अगदी. माझ्या बाबतीत एका विशिष्ट परफ्यूमच्या वासाने असं होतं. हो. तो वास आला की एक संपूर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी तेच. इथे कवीसाठी रातकिड्यांचा आवाज हा तोच काम करतो. रात्रीच्या वेळी काय होतं की दिवसाचा गोंगाट, धावपळ सगळं काही शांत झालेलं असतं. बाहेरची दुनिया शांत होते आणि आपण आपल्या आतल्या दुनियेत जास्त लक्ष द्यायला लागतो. अशा वेळी हा रातकिड्यांचा किरकिर आवाज त्या शांततेला, त्या एकाकीपणाला अधिक गडद करतो. म्हणजे हा आवाज फक्त एक आठवण नाही, तर तो एक प्रकारे त्या एकांतवासाचा साऊंडट्रॅक बनतो. परफेक्ट शब्द आहे. जो त्या आठवणीला अजून तीव्र करतो. ती शांतता भयाण वाटू नये म्हणून मन कोणत्या तरी आठवणीला घट्ट पकडून ठेवतं. अगदी. साऊंडट्रॅक. हा आवाज त्या एकाकीपणाची पार्श्वभूमी तयार करतो आणि त्यामुळे प्रिय व्यक्तीची आठवण जास्त प्रकर्षाने येते. बरोबर. दिवसाच्या गडबडीत आपण कदाचित या आठवणींना बाजूला सारू शकतो, पण रात्रीच्या शांततेत त्यांच्यापासून पळवट नसते. म्हणूनच ही पहिली ओळ या कवितेचा पाया आहे. आणि या पायावरच कवीने आपल्या सगळ्या भावनांची इमारत उभी केली आहे. आणि या पायावरची पहिली वीट म्हणजे पुढची ओळ, जी थेट काळजाला हात घालते. हो. रात्र पुरी काढावी म्हणतो, मिठीत घेऊन तुला उभी. म्हणजे इथे फक्त आठवण नाहीये, नाही, तर त्या आठवणीतून निर्माण झालेली एक शारीरिक आणि भावनिक गरज आहे. जवळ असण्याची, स्पर्शाची आस आहे. बरोबर. ही ओळ विरहाची वेदना खूप स्पष्टपणे मांडते. आठवणी या फक्त डोक्यात नसतात, त्या आपल्या शरीरालाही जाणवतात. हो. जेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या आवाजाची, तिच्या स्पर्शाची, तिच्या असण्याची कमतरता जाणवते. खरंय. आजच्या जगात आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो, मेसेज करू शकतो, पण त्याने ती शारीरिक अनुपस्थितीची पोकळी भरून निघत नाही. खरंय. तंत्रज्ञानाने अंतर कमी केलं असेल, पण स्पर्शाची जागा ती ते घेऊ शकत नाही. आणि मिठीत घेणे हे इथे फक्त एक रोमॅन्टिक जेस्चर नाहीये, त्यात एक प्रकारची सुरक्षितता आहे, एक आधार आहे. अगदी. मिठी हे केवळ प्रेम व्यक्त करण्याचं साधन नाही, तर ते आता सगळं ठीक आहे, मी तुझ्या सोबत आहे हे सांगण्याचं एक माध्यम आहे. बरोबर. विरहात असलेल्या व्यक्तीसाठी मिठी म्हणजे त्या विरहाचा शेवट. आणि कवीची इच्छा बघा, क्षणभर भेटावं असं नाहीये, तर रात्रपुरी काढावी अशी आहे. हो. यातून त्या भेटीची तळमळ किती खोल आहे हे दिसतं. त्यांना तो हरवलेला वेळ, तो सहवास भरून काढायचा आहे. पण ही इच्छा इतकी तीव्र का वाटते? कारण अर्थातच ते एकमेकांपासून खूप लांब आहेत. हो. आणि कवी लगेचच आपल्याला त्या इच्छेच्या मागच्या कठोर वास्तवाची जाणीव करून देतो. पुढची ओळ आहे, आलोय ग दूर सोडून दूर तुला अंतराने किती.
इथे शब्दांची निवड खूप महत्वाची आहे. कवीने दूर हा शब्द दोनदा वापरला आहे. हो, दूर सोडून दूर तुला. शब्दांची ही पुनरावृत्ती त्या अंतराची तीव्रता, त्याची खोली अधोरेखित करते. हे अंतर फक्त किलोमीटर्समधलं नाही. नाही, ते भावनिक अंतरही असू शकतं. हो, या एका ओळीत किती हताशा आहे की मी इतका लांब आहे की माझी तीव्र इच्छा असूनही मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग या वास्तवाचा थेट परिणाम पुढच्या ओळीत दिसतो. कायम दिसते तुझी छवी, स्वप्नातच मला उभी. म्हणजे भेटायला जागाच एकच उरली आहे, स्वप्न. हो, हे किती त्रासदायक असेल नाही? खूपच. कारण स्वप्न हे तात्पुरतं असतं. ते एक सुंदर खोटं आहे. सुंदर खोटं. बरोबर. इथे कवीची असहाय्यता दिसते. वास्तवात भेट अशक्य आहे म्हणून मन स्वप्नाचा आधार घेतं. पण स्वप्न हे मलमपट्टीसारखं आहे, जी काढल्यावर जखम जास्त ठसठसते. वा. जाग आल्यावर पुन्हा तेच वास्तव, तोच एकाकीपणा समोर उभा राहतो. आणि छबी हा शब्द जेव्हा तुम्ही आधी उल्लेख केला तेव्हा माझ्या मनात आलं की छबी म्हणजे प्रतिमा, प्रतिबिंब. बरोबर. म्हणजे स्वप्नातही ती व्यक्ती पूर्णपणे खरी नसते, फक्त तिची एक प्रतिमा असते. हो, हे तर आणखीनच दुःखद आहे. अगदी बरोबर पकडलात. छबी हा शब्द खूप विचारपूर्वक वापरलेला आहे. ती व्यक्ती स्वतः तिथे नाही, तिची प्रतिमा आहे. हो. हेच तर विरहाचं सार आहे. आपल्या मनात, आपल्या आठवणीत, आपल्या स्वप्नात त्या व्यक्तीची प्रतिमा असते, पण ती व्यक्ती नसते. बरोबर. आणि हा स्वप्न आणि सत्य यांचला संघर्ष कवीच्या मनाला आतून पोखरत असतो. या संघर्षानंतर साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता येते. कवितेचा सूर आता हळूहळू आठवणीच्या पलीकडे जाऊन त्रासाकडे, वेदनेकडे वाळतो. हो, आतापर्यंत आठवण होती. हो. पुढच्या ओळी आहेत, रात्र तळमळून काढल्या मी, आणखी काढू किती. हा तळमळून शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. काय दडलं या एका शब्दात. तळमळून या एका शब्दात शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेचं एक अख्खं जग सामावलेलं आहे. अच्छा. यात झोप न लागणं आहे, कूस बदलत राहणं आहे, मनात विचारांचं काहूर माजणं आहे, एक प्रकारची बेचैनी आहे. आत्तापर्यंत जी आठवण होती ती कदाचित सुरुवातीला थोडी सुखद वाटली असेल, पण आता तीच आठवण त्रासदायक झालीय. म्हणजे आठवणींचा गोडवा आता संपून त्याचा कडवटपणा जाणवायला लागला आहे. अगदी. ती एक न संपणारी शिक्षा वाटते. आणि मग त्यातूनच तो प्रश्न येतो नाही का? हो. तळमळत ठेवणार, मला का येणार कधी मधी? हा प्रश्न आतापर्यंतच्या सगळ्या भावनांपेक्षा वेगळा आहे. हा थेट त्या व्यक्तीला विचारलेला आहे. हो. इथपर्यंत कवीचा संवाद स्वतःच्या मनाशी सुरू होता. तो एक आंतरिक संघर्ष होता. बरोबर. पण या ओळीत तो पहिल्यांदाच त्या व्यक्तीला थेट प्रश्न विचारतोय. आणि या प्रश्नात आशा आणि निराशा यांचं एक विचित्र मिश्रण आहे. का येणार कधीमधी यात एक बारीकशी आशा आहे की कदाचित ती व्यक्ती येईल. हो, पण त्याचवेळी इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेचा थकवा आहे, एक प्रकारची उद्विग्नता आहे. आणि कधीमधी या शब्दात एक अनिश्चितता आहे. म्हणजे येणार आहेस का नाही असं नाही, तर कधीतरी, क्वचित तरी येणार आहेस का. हो. यातून त्या नात्याची सद्यस्थिती पण कळते. अगदी. हा प्रश्न त्या नात्याला अशा एका टप्प्यावर आणून ठेवतो जिथे एका बाजूला प्रेम आहे, पण दुसऱ्या बाजूला त्या प्रेमामुळे होणारा प्रचंड त्रास आहे. हो. आणि हा त्रास आता असह्य होऊ लागला आहे. ही तळमळ, ही प्रतीक्षा आता सहनशक्तीच्या पलीकडे चालली आहे. बरोबर. आणि याच भावनेतून कविता तिच्या भावनिक शिखराकडे पोचते. हो. आणि ती शेवटची विनंती तर, होऊ नको सगळं निष्ठुर, ये एकदा तरी. मला वाटतं इथे कवीची सहनशक्ती पूर्णपणे संपलीये. आत्तापर्यंत तो स्वतःच्या भावनांशी झगडत होता, पण आता तो थेट त्या व्यक्तीला आवाहन करतोय, जवळ जाब विचारतोय. तुम्ही जाब हा शब्द वापरलात तो खूप महत्वाचा आहे. निष्ठुर हा शब्द वापरून कवीने आपल्या भावनांची सगळी तीव्रता व्यक्त केली आहे. निष्ठुर म्हणजे क्रूर, ज्याला दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही. हो. आत्तापर्यंतची तळमळ ही नशिबाचा भाग होती, पण आता कवी अप्रत्यक्षपणे म्हणतोय की तू मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, तू निष्ठुर झाली आहेस. म्हणजे तो त्या वेदनेसाठी समोरच्या व्यक्तीला कुठेतरी जबाबदार धरतोय. हो. हे खूप मोठं भावनिक स्थित्यंतर आहे. स्वतःच्या मनातील वेदनेकडून दुसऱ्यावर आरोप करण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतरची ती विनंती, ये एकदा तरी. यात किती हताशा आहे. खूप जास्त. कारण यात एक अंतिम आवाहन आहे. हो.
सुरुवातीला रात्रपुरी काढावी अशी इच्छा होती, जी आता एकदा तरी ये इथपर्यंत खाली आली आहे. म्हणजे अपेक्षा किती कमी झाल्या आहेत. हो, त्याला आता संपूर्ण रात्र नकोय, फक्त एक भेट हवी आहे. ही विनंती त्याचं प्रेम, त्याची गरज आणि त्याची हताशा एकाच वेळी दाखवते. आणि या भावनिक शिखरावर पोहोचल्यावर जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तिथे कविता पुन्हा आपल्या मूळ ओळीवर परत येते. बरोबर. रात्रकिड्यांचा आवाज हा देतो आठवण तुझी. ही रचनाच खूप विलक्षण आहे. हे चक्र पुन्हा सुरू होतं. बरोबर. आणि हेच या कवितेचं खरं सौंदर्य आणि तिची खरी वेदना आहे. याचा अर्थ हा आहे की हे जे काही भावनांचं चक्र आहे, आठवण, आस, स्वप्न, तळमळ, विणवणी, हे काही एकदाच होऊन थांबलेलं नाही. तो रातकिड्यांचा आवाज प्रत्येक रात्री ऐकू येतो आणि हे सगळं पुन्हा नव्याने त्याच तीव्रतेने सुरू होतं. म्हणजे ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. एक अंतहीन प्रतीक्षा आहे. म्हणजे हा विरह एका सरळ रेषेतला नाही, तर तो एका वर्तुळात फिरणारा आहे. अगदी. प्रत्येक रात्र तीच वेदना घेऊन येते. कवी त्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही. अगदी. शेवटची ओळ सुरुवातीच्या ओळीसारखीच असणं हे त्या चक्राकार अनुभवाचं, त्या न संपणाऱ्या विरहाचं प्रतीक आहे. वा. कवी त्या आठवणींच्या तुरुंगात कायमचा कैद झाला आहे आणि त्या तुरुंगाचा पहारेकरी आहे. रात्रकिड्यांचा आवाज. हो. वा. तर महेश चौगुले यांची ही कविता रात्रीच्या एका साध्या आवाजापासून सुरू होते आणि आपल्याला आठवण, तीव्र इच्छा, विरहाची वेदना, तळमळ, ती मोठा आणि सखोलपट मांडला आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे. निश्चितच. आणि मला वाटतं या कवितेतून मिळणारा सर्वात मोठा बोध हा आहे की आपल्या दैनंदिन जीवनातील अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टी, मग तो एखादा आवाज असो, एखादा गंध असो किंवा एखादं दृश्य असो, या आपल्या मनात किती खोलवर दडलेल्या भावना आणि आठवणींना पुन्हा जागं करू शकतात. बरोबर. त्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी आपल्या अंतर्मनाचं दार उघडणाऱ्या किल्ल्या ठरू शकतात. आणि हाच विचार खरं तर ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे बघायला प्रवृत्त करतो. हो. कारण ही कविता फक्त कवीची नाही, तर ती प्रत्येकाची आहे, ज्याने कधी ना कधी विरह अनुभवला आहे. बरोबर. या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय, जो मी ऐकणाऱ्यांसाठी सोडून देऊ इच्छिते. आपण सगळ्यांनीच कधीतरी याचा विचार करायला हवा की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता आवाज, गंध किंवा दृश्य आहे जे नकळतपणे आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची किंवा एखाद्या खास वेळेची आठवण करून देतं आणि भावनांचा एक संपूर्ण फेरा आपल्या मनात नकळतपणे सुरू करतं.